स्पीच म्हणजे भाषण. एखाद्या विशिष्ट विषयावर आपले विचार व्यक्त करणे म्हणजे भाषण. स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लिहिणे. प्रत्यक्ष भाषण देताना जसे आपण बोलतो तसेच भाषण लिहावे लागते. स्पीच रायटिंग हा प्रश्न सोडवताना फॉरमॅटच्या मदतीने सोप्या पद्धतीने कसे स्पीच रायटिंग करता येईल हे या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. या प्रश्नासाठी ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 5 मार्क्स असतात. मार्च 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला पुढील प्रश्न फॉरमॅटच्या साहाय्याने आपण सोडवणार आहोत. त्यासाठी स्पीच रायटिंगचा हा फॉरमॅट आपण वापरणार आहोत. विद्यार्थ्यांनी तो पाठ करून ठेवल्यास स्पीच रायटिंगचा 5 मार्काचा प्रश्न सोडवण्यास खूप मदत होईल. भाषण लिहिताना प्रथम योग्य शीर्षक द्यावे लागते. ते आपल्या प्रश्नामध्ये दिलेले असते. ज्या विषयावर बोलायचे आहे तेच भाषणाचे शीर्षक असते. शीर्षक किंवा टायटल ठरवण्यासाठी प्रथम आपण प्रश्न वाचून घेऊ. स्पीच रायटिंग. You are going to participate in elocution competition arranged by your school on living a better life. तुम्ही तुमच्या शाळेद्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणार आहात आणि त्याचा विषय आहे लिव्हिंग अ बेटर लाईफ. तर आपले टायटल होईल लिव्हिंग अ बेटर लाईफ. स्पीच रायटिंगचा विषय शोधल्यानंतर तो टायटल म्हणून प्रथम लिहून घ्यावा लागेल. तर आपले टायटल झाले आहे लिव्हिंग अ बेटर लाईफ. टायटल लिहिल्यानंतर भाषणाची आकर्षक सुरुवात करावी. आपल्या फॉर्मॅटमध्ये दिलेल्या ओळीप्रमाणे आपण सुरुवात करू शकतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन, रिस्पेक्टेड चेअरपर्सन, द चीफ गेस्ट, द प्रिन्सिपल, पॅरेंट्स, टीचर्स, all my dear friends. I am extremely happy to stand before you today. Now I am going to share a few words on the topic of. या ओळी लिहिल्यानंतर टायटल म्हणून जो विषय आहे तो परत एकदा लिहावा. अशा प्रकारे टायटलच्या ठिकाणी लिव्हिंग अ बेटर लाईफ असे लिहावे लागेल. आय एम गोइंग टू शेअर अ फ्यू वर्ड्स ऑन द टॉपिक ऑफ लिव्हिंग अ बेटर लाईफ असे वाक्य तयार होईल. पहिला पॅरेग्राफ पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रश्नामध्ये दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करावे. राईट अ स्पीच ऑन द गिव्हन टॉपिक विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर स्पीच लिहा. पहिला मुद्दा, गेट रीड ऑफ अ बॅड हॅबिट. वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. यासाठी इफ वी वॉन्ट टू लिव्ह हॅपी लाईफ वी शुड गेट रीड ऑफ अ बॅड हॅबिट्स असे वाक्य बनवता येईल. दुसरा मुद्दा, बी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहणे. यासाठी एव्हरीबडी मस्ट बी पॉझिटिव्ह इन लाईफ फॉर हॅपी लाईफ. तिसरा मुद्दा, अवॉइड निगेटिव्ह थॉट्स. नकारात्मक विचार टाळणे. वी मस्ट अवॉइड निगेटिव्ह थॉट्स असे लिहिता येईल. चौथा मुद्दा, ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. हे वाक्य पुढील प्रमाणे मांडता येईल. यू शुड ट्रस्ट युअर सेल्फ. पाचवा मुद्दा, ट्राय टू इनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. याचे टू लिव्ह बेटर अँड हॅपी लाईफ वी हॅव टू ट्राय टू इनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर असे करता येईल. सहावा मुद्दा, शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. यापासून इफ वी वॉन्ट मेक लाईफ एन्जॉयबल देन शेअरिंग अँड केअरिंग इज इम्पॉर्टंट हे वाक्य बनवता येईल. सातवा मुद्दा, बी हंबल, रिस्पेक्ट अँड वेलकम इच डे विथ स्माइल. यापासून फॉर बेटर लाईफ वी हॅव टू बी हंबल, वी शुड रिस्पेक्ट अदर्स अँड वी नीड टू वेलकम इच डे विथ स्माइल अशी छोटी छोटी वाक्य बनवता येईल. अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करता येईल. शेवटी श्रोत्यांचे आभार मानून आपण भाषण संपवतो. त्यासाठी शेवटचा पॅरेग्राफ जसा फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे तसा लिहून भाषण पूर्ण करता येईल. उदाहरणार्थ, देअरफॉर इन द एंड आय वुड लाईक टू एंड माय स्पीच बाय सपोर्टिंग द आयडिया दॅट. हे लिहून
टायटल म्हणजे भाषणाचा विषय पुन्हा लिहावा. इथे आपले टायटल आहे लिव्हिंग अ बेटर लाईफ. हे लिहून थँक्स ऑल फॉर बीइंग सो जनरस टू लिसन माय व्ह्यूज. थँक यू व्हेरी मच. जय हिंद. अशा प्रकारे भाषण आपल्याला पूर्ण करता येईल.